आयुर्वेदाचे आद्य दैवत श्री धन्वंतरी यांच्या स्तवनाने सुरू करूया. शंखम चक्रम जलौका दलत अमृतघटम चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्म स्वच्छातिरुद्याम शुकपरिविलसन मौलिमं भोजनेत्रम कालाम्बोदोज्वलांगम पटितटविलसश्चारुपीताम्बराढ्यम् वंदे धन्वन्तरिन्तं निखिलगदमन प्रौढदावाग्निलीलम्. आपण गृहिणी अध्यायातला 36वा श्लोक बघत होतो आणि त्याच्यामधलं एकदेश प्रकोपण म्हणजे काय हे आपण जाणून घेत होतो. तर त्याच्यासाठी आपण वातकलाकली या अध्यायामध्ये गेलो होतो, ज्याच्यामध्ये काही प्रश्न हे एकमेकांना विचारले गेलेले. अनेक आचार्य बसून एक संधाय संभाषण घडलेली आहे आणि त्या ठिकाणी काही प्रश्न विचारले गेले आहेत आणि त्यांची उत्तरं एकेका आचार्यांनी दिलेली आहेत. तर ते प्रश्न असे आहेत की किम गुण वायु किम अस्य प्रकोपणम उपशमनानि वा कानि कथम च एनम असंघातवंतम अनवस्थितम अनासाध्य प्रकोपण प्रशमनानि प्रकोपयन्ति प्रशमयन्ति वा कानि च आस्य कुपितस्य शरीर अशरीरस्य शरीरेषु चरतः कर्माणि बहिः शरीरेभ्यो वा. तर अशा प्रकारचे काही प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले, त्याची उत्तरं आपण पाहत होतो. त्याच्यामध्ये कुशल नावाच्या आचार्यांनी किम गुण वायु याचं उत्तर दिलेलं आहे आणि ते सांगतात की वायूचे गुण काय काय आहेत तर वृक्ष, लघु, शीत, दारुण, खर, विशद हे 6 वायूचे गुण आहेत. हा श्लोक झाला होता. त्यानंतर कुमारशिरा भरद्वाज म्हणतात की एवम एतद यथा भगवान आह, ज्याप्रमाणे कुश भगवान म्हणजे कुश आचार्यांनी जे काही सांगितलंय ते अतिशय योग्य आहे. एत एव वातगुणाः भवन्ति, हेच वायूचे गुण आहेत. स तु एव एवं गुणैः, म्हणजे हा वायू स तू आणि खरोखरच हा वायू हा याच गुणांनी एवं गुणैः एवं द्रव्यैः, म्हणजे हे गुण ज्या द्रव्यांमध्ये आहेत त्या द्रव्यांनी एवं प्रभावैः, ह्या गुणांचे ज्यांच्यामुळे प्रभाव होतात, या गुणस्वरूपी प्रभाव ज्याच्याद्वारे घडतात, मग ते आहार असेल किंवा विहार असेल, त्या प्रभावांनी एवं कर्मभिः, म्हणजे इथे पुन्हा विहार आला. तर या गुणांनी म्हणजे हे गुण देणारा जो काही विहार आहे, हे गुण शरीरात निर्माण करणारा जो काही विहार आहे किंवा कर्म आहे, त्या कर्मांचा जर अभ्यास केला गेला, अभ्यस्य मानैः, अभ्यस्य अधिक मान असा शब्द आहे, म्हणजे अधिक असं अधिक मान, मान प्रत्यय लागलेला आहे, पुन्हा वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण आहे. म्हणजे असा अभ्यास करणाऱ्या मनुष्याच्या शरीरामध्ये काय होतं, वायु प्रकोपम आपद्यते. जो मनुष्य या गुणांनी युक्त द्रव्य, या गुणांनी युक्त प्रभावाचं आहार विहार किंवा या गुणांनी युक्त विहार यांचा अभ्यास करतो, त्यांच्या शरीरामध्ये वायूचा प्रकोप होत जातो. समान गुणाभ्यासो ही धातूना वृद्धी कारणम, याच्यासाठी आपण एक उदाहरण पण पाहिलं, जे सूत्रस्थान 1 या अध्यायामध्ये दिलेलं आहे की वाताच्या समान गुणांचं सेवन केलं तर वात प्रकोप होतो, पित्ताच्या समान गुणांचं सेवन केलं तर पित्त प्रकोप होतो किंवा पित्ताची वृद्धी होते, आणि कफाच्या समान गुणांचं सेवन केलं तर कफाची वृद्धी होते. तर हे रेफरन्सेस आपल्याला पाहावे लागतात की त्याच्यामुळे तो जो काही विषय आहे तो आपला पक्का व्हायला मदत होते. याला
अतीतागत तंत्रयुक्ती असं म्हणतात. अतीत म्हणजे मागचं, आगत अतीत आगत तंत्रयुक्ती ज्याच्याद्वारे आपण मागचे रेफरन्सेस पाहून ते ह्याला जोडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याला अतीतागत तंत्रयुक्ती म्हणतात. जर पुढचं म्हणजे पुढच्या अध्यायातले काही विषय जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर त्याला म्हणतात अनागता अनागतागत तंत्रयुक्ती. म्हणजे जे आलेलं नाही, अनागत, न आगत अनागत, जे अजून झालेलं नाहीये किंवा आलेलं नाही. अतीत म्हणजे जे होऊन गेलेलं आहे आणि अनागत म्हणजे जे अजून झालेलं नाहीये किंवा जे अजून वाचलेलं नाहीये किंवा जे ग्रंथाच्या इंडेक्स नुसार जे अजून आलेलं नाहीये त्याला अनागत असं म्हणतात. आणि जर त्याचा रेफरन्स घेऊन आपण एखादं उदाहरण पाहिलं तर त्याला अनागत तंत्रयुक्ती असं म्हटलं जातं. या श्लोकाचंही आपण टीका पाहिली होती की कुमारशिरा भरद्वाज हे अत्रेय गुरु भरद्वाजापेक्षा वेगळे आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचं वर्णन केलेलं आपल्याला इथे दिसतंय. पुढे जाऊयात. आता हा सगळ्यात महत्वाचा श्लोक आहे. तर श्रुत्वा वाक्यम कांकायनो बाल्लिक विषक उवाच. हे वाक्य ऐकून म्हणजे भरद्वाज ऋषींचं हे वाक्य ऐकल्यानंतर भाल्लिक देशातील कांकायन नावाचे जे कोणी भिषक होते ते म्हणाले, काय म्हणाले? एवम एतद यथा भगवान आह, ज्याप्रमाणे भगवान भरद्वाज ऋषींनी कुमारशिरा भरद्वाज ऋषींनी सांगितलं त्याप्रमाणे एतानी एव वात प्रकोपाणी भवंती, हीच वात प्रकोपाची कारणे आहेत. अतो विपरीतानी वातस्य प्रशमनानी भवंती, आणि याच्या विरुद्ध जी आहेत ती वाताचं शमन करणारी कारणे आहेत किंवा वाताचं शमन करणारी द्रव्ये आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय तर असं म्हणू शकतो एवं विपरीतानी गुणैहि, एवं विपरीतानी द्रव्यैहि, एवं विपरीतानी प्रभावैहि, एवं विपरीतानी कर्मभिः अभ्यस्यमानैहि. पुन्हा त्यांचा अभ्यास होणं गरजेचं आहे. म्हणजे काय होतं, पेशंट आपल्याकडे येतो, तो समजा संधिवाताचा आहे, आपण त्याचं निदान काय समजा स्वतंत्र वातप्रकोप केलं किंवा परतंत्र वातप्रकोप केलं आणि त्याला सांगितलं, हेतू सांगितले, परतंत्र असेल तर कदाचित कफपित्ताचे हेतू असतात, ते आपण सांगितले की ते सोडून द्या. स्वतंत्र वातप्रकोप असेल तर त्यावेळेला आपण त्याला बस्ती सांगितले किंवा त्याला काही एरंडेल तेलाचं स्नेहन सांगितलं. आता हे स्नेह देत असताना कधीपर्यंत ते द्यायचं तर त्याचा अभ्यास झाला पाहिजे. जोपर्यंत त्या वाताचं शमन पूर्ण होत नाही तोपर्यंत आणि त्याच्यानंतरही काही काळ हा त्याचा अभ्यास झाला पाहिजे, तरच ते शरीरामध्ये वाताचा प्रकोप कमी करायला मदत करतं. जर अभ्यास नाही केला, काही काळ केला किंवा काही काळ सांगितलं की हे 8 दिवस घ्या नंतर बंद करा, तर 8 दिवस फरक पडलेला दिसेल, पण पुन्हा 15व्या दिवशी पेशंट येईल आपल्याकडे, त्याच्या पुढेही 8 दिवस व्यक्ती वाट बघतो किंवा पेशंट वाट बघतात आणि मग नंतर परत आपल्याकडे येतात आणि म्हणतात की ते तुमचं औषध घेतलं, 8 दिवस बरं वाटलं, त्याच्यानंतर पुन्हा 8 दिवस आता पुन्हा माझं पाय ठणकायला लागलेला आहे. तर अशा प्रकारे हे जे काही आपण स्नेहन किंवा काय जे काही वाताच्या गुणाच्या विरुद्ध औषध घेऊ त्याचा काही काळ तरी अभ्यास होणं गरजेचं असतं. त्यामुळे अशा प्रकारे म्हणून जे काही विपरीत द्रव्य आहेत, अतो विपरीत आणि वातस्य, मग वाताच्या विपरीत काय आहे तर स्नेह हे सगळ्यात वाताच्या विपरीत असं सांगितलं गेलेलं आहे. मग वेगवेगळ्या प्रकारची स्नेह जर आपल्याला द्यायची असतील तर ज्याच्यानी वाताचं शमन होणार आहे तर ती आपल्याला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अतो विपरीतानि वातस्य प्रशमनानि भवन्ति, प्रकोपण विपर्ययो हि धातूनां प्रशम कारणम इति. प्रकोपाच्या विपरीत आहार विहाराचं सेवन हे धातूंचं प्रशमन करणारं असतं. धातूंचं म्हणजेच तिथे धातूंमध्ये निर्माण झालेल्या वात इत्यादींच्या गुणांचं प्रशमन करणारं असतं. हा आरोप केला गेलेला आहे की धातूनां प्रशम कारणम. खरं तर
धातूंमध्ये जे वातादींचे गुण वाढलेले आहेत त्या वातादींच्या गुणांचं प्रशमन त्याच्याद्वारे होत असतं. तत् श्रुत्वा वाक्यम बडीशो धामार्गव उवाच. त्याच्यानंतर बडी धामार्गव नावाचे जे ऋषी आहेत ते म्हणाले, आणि ते कुठे राहत होते तर बडीशो या गावामध्ये ते किंवा शहरामध्ये ते राहत होते किंवा तिथून आलेले होते. बडीशो धामार्गव उवाच. एवं एतद यथा भगवान आह, ज्याप्रमाणे भगवान कांकाय मुनींनी सांगितलं त्याचप्रमाणे एतानी एव वात प्रकोप प्रशमनानी भवंती. हीच वाताच्या प्रकोप आणि प्रशमना यांनीच वाताचं प्रकोप आणि प्रशमन होतं. म्हणजे आतापर्यंत इथं एतानी वात प्रकोपणानी भवंती, आतापर्यंत वात प्रकोप सांगून झालं, आता वात प्रकोप आणि प्रशमन सांगून झालं. यथा ही एनम असंघातवंतम अनवसाद्य प्रकोपण प्रशमनानी प्रकोपयंती प्रशमयंती वा तथा अनुव्याख्यास्यामः. आता इथे हा जो पुढचा श्लोक आहे, हा श्लोक याचं स्पष्टीकरण हे पुनर्वसू आत्रे यांनी केलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत जे काही स्पष्टीकरण आहे ते एकेका ऋषींनी केलेलं आहे. म्हणून इथे असं काय दिलंय की भाल्लिक भगवान भाल्लिक विषग उवाच, धामार्गव विषग उवाच किंवा कांकायन कुश उवाच असं वर्णन केलेलं आहे. परंतु आता इथे अनुव्याख्यास्यामः असं म्हणत असताना आता आम्ही त्याचं त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी देतो असं सांगत असताना इथे पुनर्वसू आत्रे यांनी जे काही वर्णन केलं त्याचं वर्णन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. म्हणून ते अशा शब्दात लिहितात. यथा ही एनम, एनम म्हणजे वातम, एनम वातम असंघातवंतम, हा जो वात असंघातवंत आहे म्हणजे ज्याला कुठलाही संघ नाही, ज्याचे जे परमाणू आहेत ते भिन्न भिन्न आहेत, जे परमाणू असे घट्ट किंवा सॉलिड नाहीयेत, जे संघात नाहीयेत, त्यांच्या परमाणूंचा संघ नाहीये, जे विखुरलेले आहेत असे परमाणूंनी युक्त असा वायू किंवा जो अनवस्थित आहे, जो अवस्थित नाही, एका जागेवर स्थित नाही असा, न अवस्थित हा अनवस्थित आहे, जो अनासाध्य आहे, जो असाध्य नाही, न असाध्य हा अनवसाध्य हा, जो असाध्य नाही, ज्याला पकडणं शक्य नाही, असा जो कोण वायू आहे त्याची प्रकोपण आणि प्रशमन कसं होतं ते आता आम्ही इथे सांगत आहोत. मग जे काही आतापर्यंत वर्णन केलंय तेच त्यांनी योग्य शब्दामध्ये अजून मांडण्याचा इथे प्रयत्न केलेला. तर काय तर वात प्रकोपणानी खलू वृक्ष लघु शीत दारुण खर विषद सुशीरकराणी शरीराण. म्हणजे काय तर जे जे वात प्रकोप द्रव्य असतात, आता इथे वात प्रकोपणानी म्हणत असताना वात प्रकोप द्रव्य किंवा वात प्रकोप गुण किंवा वात प्रकोप कर्म असं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर जे जे वात प्रकोप द्रव्य असतात ते काय करतात, शरीरामध्ये वृक्षता, लघुता, शीतता, दारुणता, खरता, विषता किंवा सुशीरता करतात. वाचताना कसं वाचायचं, वात प्रकोपणानी वृक्षकराणी शरीराणाम. आता शरीराणाम म्हणत असताना शरीरात ज्या वेळेला एखादं द्रव्य जातं त्यावेळेला ते शरीराच्या सर्वच भागांवर भागांवर कार्य करणार आहे किंवा ते शरीरामध्ये त्याचे जे गुण आहेत ते शरीरामध्ये निर्माण करणार आहे. मग तुम्ही जेव्हा वृक्ष, लघु, शीत, दारुण अशा प्रकारचं द्रव्य सेवन केलं जातं आपल्याकडून त्यावेळेला ते शरीरामध्ये सर्व ठिकाणी वृक्षता, लघुता, शीतता, दारुणता, खरता असं करत जातं. पण त्याचा परिणाम काही भागांवर हा विशेषत्वाने होतो असंही आपल्याला दिसून येतं. त्यामुळे शरीराला म्हणत असताना शरीर भागांना, शरीर अवयवांना किंवा संपूर्ण शरीराला, म्हणजे काही वेळेला संपूर्ण शरीरावर दिसतं, काही वेळेला विशिष्ट भागावर दिसतं किंवा काही वेळेला विशिष्ट अवयवावर झालेलं आपल्याला दिसून येतं. काय दिसून येतं तर
तो भाग हा वृक्ष, लघु, शीत, दारुण, खर, विशद किंवा सुशीर झालेला दिसून येतो. हं? तथा विदेशू शरीरेषु, त्याच शरीरामध्ये म्हणजे ज्या द्रव्यांचं सेवन आपण सतत सतत करतोय, जे काही वृक्ष करणारी, लघु करणारी, शीत करणारी जी द्रव्य आहेत त्यांचं जर सेवन आपण सतत सतत करत गेलो तर शरीराच्या एकेका भागाला ही द्रव्य ही वृक्ष, लघु, शीत करत जाणार आहे. जर असं सेवन यांचा जर अभ्यास होत गेला तर काय होणार आहे? तथा विदेशू शरीरेषु, त्या प्रकारे बनलेल्या शरीरामध्ये म्हणजे त्या गुणांनी आता शरीर बनलेलं आहे. शरीर वृक्ष झालंय, शरीर लघु झालंय, शरीर शीत झालंय आणि त्या गुणांनी बनलेल्या अशा शरीरामध्ये वायू आश्रयम गत्वा, पुन्हा वायूचा आश्रय त्या ठिकाणी होतो. म्हणजेच काय, तर वायूच्या या गुणांचा आश्रय हा सतत सतत होतो. म्हणजे वाताचे हे गुण, हे रस वाहतून वाहतायत, हे शरीरभर पसरतायत. पसरत असताना एक तर एखाद्या ठिकाणी राहतील, ज्याला आपण एक देश प्रकोप असं म्हणू, किंवा शरीरामध्ये सर्वत्रच हे गुण साचून राहायला सुरुवात होते. मग यांचे एक 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 अणू साचून राहायला सुरुवात होते. तर तथा विदेशू शरीरेषु, त्याच शरीरामध्ये पुन्हा पुन्हा या वायूचा संचय त्याच्या गुणांद्वारे होत राहतो. याला संचय असं म्हटलं जातं. तथा विदेशू शरीरेषु वायू आश्रयम गत्वा, म्हणजे त्याचा चय हा सगळ्या शरीरामध्ये होत जातो. आणि मग काय होतं, आप्यायमान, त्याचं आप्यायमान होतं. आप्यायमान शब्दाचा अर्थ खाली दिलेला आहे. आप्यायमान इति चीयमान, म्हणजे त्याचा इतक्या जास्त प्रमाणात संचय होतो की ते शरीर पूर्ण किंवा तो अवयव पूर्ण वातमुळेच होऊन जातो. याला म्हणतात आप्यायमान. आणि असं झाल्यानंतर त्याचा प्रकोप होतो. हे होणं म्हणजेच त्या दोषाचा प्रकोप होणं. त्यामुळे वायू आश्रयम गत्वा आप्यायमान प्रकोपम आपद्यते. वात, पित्त, कफ हे शरीरामध्ये सतत 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 फिरत राहणार आहे. असं होत नाही की वात हा म्हणजे वात, पित्त, कफ हे परमाणू स्वरूप फिरत राहणार आहे. कुठल्याही शरीरामध्ये एखादा फुगा फुगवल्याप्रमाणे वात साचणार नाहीये, किंवा एखाद्या ठिकाणी हे पित्त हे द्रवस्वरूपी असणार आहे, ते फिरत राहणार आहे आणि त्या द्रवातले जे तेज गुण आहे तो तिथे साचत राहणार आहे. आणि अशानुसार तो जो अवयव आहे किंवा तो जे काही प्रदेश आहे तो तेजमय किंवा तीक्ष्ण, उष्ण अशा स्वरूपाचा या गुणांनी युक्त असा होत जाणार आहे. कधीही वाताचा प्रकोप होतो याचा अर्थ एका ठिकाणून वात निघून दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसतो असं आपल्याला पाहायला मिळत नाही. किंवा ज्या वेळेला वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रकोप होतो असं आपल्याला कळतं. याचा अर्थ सगळं शरीर हे कफमय होतं का? नाही. तर त्याच्यामध्ये कफाचे अंश हे जास्तीत जास्त प्रमाणात साचलेले दिसून येतात. किंवा जेव्हा वाताचा प्रकोप होतो असं आपण म्हणतो त्यावेळेलाही वाताचे गुण म्हणजे शरीर वृक्ष झालेलं दिसतं, लघु झालेलं दिसतं, किंवा शरीरामध्ये खरता निर्माण झालेली असं दिसते, मलाला खरता आलेली दिसते, किंवा शरीरामध्ये सुशीलता झालेली जास्त दिसून येते. जसं वृद्ध वयामध्ये शरीर धातूंमध्ये सुशीलता, शिथिलता ही जास्त प्रमाणात आपल्याला वात प्रकोपामुळे दिसून येताना आपल्याला दिसते. तर तशा प्रकारे शरीर होणं म्हणजेच वाताचा प्रकोप होणं असं मानायला हवं. आता जर ह्याच्या विरुद्ध द्रव्यांचं सेवन केलं गेलं म्हणजे कोणती द्रव्य, तर स्निग्ध, गुरु, उष्ण, श्लक्ष्ण, मृदू, पिच्छील, घन, कराणी शरीराणाम, म्हणजे स्निग्ध कराणी शरीराणाम, गुरु कराणी शरीराणाम, उष्ण कराणी शरीराणाम. तर अशा प्रकारच्या द्रव्यांचा जर अभ्यास केला गेला तर काय होतं, तर तथा विदेशू शरीरेषु, तशा प्रकारे शरीराचे गुण पण त्याच प्रकारचे होतात.
आणि तशा शरीरामध्ये तथा विदेशू शरीरेषु वायू असज्जमान, सज्जमान होऊ शकत नाही. सज्जमान म्हणजे साचायला सुरुवात होते. आणि जर शरीर स्निग्ध असेल, गुरु असेल, उष्ण असेल, तर काय होईल? वायूचा संचयच होणार नाही. वायू असज्जमान चरन प्रशांतीम आपद्यते, म्हणजे शरीरामध्ये वायूचा संचार तर होतोय, पण तो त्या ठिकाणी साचून राहू शकत नाही, त्याचा संचय होऊ शकत नाही, त्याचं वहन होत आहे शरीरामध्ये, पण तो शरीरामध्ये साचत नाही, शरीरामध्ये साठून राहू शकत नाही. कारण शरीर स्निग्ध आहे, गुरु आहे, उष्ण आहे, श्लक्ष्ण आहे, मृदू आहे, अशा शरीरामध्ये वाताचा संचय होऊ शकत नाही. आणि त्यामुळे तो आपोआपच शांत होऊन जातो. प्रशांतीम आपद्यते, त्याच्या शरीरामध्ये तो आपोआपच विविध मार्गातून निघून जाऊन तो शांत होतो. अशा प्रकारे वाताचा प्रकोप आणि वाताचा प्रशम हा कसा होतो हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे आपण कफाचा आणि पित्ताचा असा प्रकोप या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. मग जे हे सूत्रस्थान अध्याय 1 मध्ये जे विपरीत द्रव्यांचं सेवन करायला सांगितलेलं आहे, तर त्याचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करावा लागणार आहे. श्लोक नंबर 59 आहे, त्यामध्ये असं दिलंय. 59 मध्ये आधी वाताचे गुण दिले, वृक्ष, शीत, लघु, सूक्ष्म, चलोत, विशद, खरा. त्याच्या विरुद्ध जे आता आपण पाहिलं, स्निग्ध, गुरु, उष्ण, श्लक्ष्ण, मृदू, पिच्छील, घन, अशा प्रकारचे द्रव्यांचं सेवन आपल्याला सतत सातत्याने करायला हवं. त्याच्या विरुद्ध जसं सस्नेह उष्णम तीक्ष्णम च द्रवम अम्लम सरम कटू, म्हणजे पित्तासाठी कसं तर स्नेहयुक्त, उष्ण, तीक्ष्ण, द्रव, अम्ल, सर आणि कटू अशा प्रकारच्या जर द्रव्यांचं सेवन सतत करत गेले तर काय होतं? पित्तम प्रकोपम आपद्यते, पित्ताचा प्रकोप होईल. आणि म्हणजे शरीर हे त्या गुणांनी युक्त होईल. मग कसं होईल शरीर? शरीर उष्ण होईल, शरीर तीक्ष्ण होईल, शरीर द्रवयुक्त होईल, जास्तीत जास्त द्रव त्या शरीरामध्ये असेल. त्याच्यानंतर शरीर अम्ल होईल, शरीर सर होईल, शरीर कटू होईल आणि स्नेहयुक्त, जास्तीत जास्त स्नेहयुक्त असेल. अशा शरीरामध्ये पित्त हे त्याचा आश्रय घेऊन त्याचा आप्यायमान होऊन त्याचा प्रकोप होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्या विपरीत गुणांचं स्नेहन केलं म्हणजेच काय? तर स्नेह जिथं आहे, सस्नेहच्या ऐवजी वृक्ष, उष्णाच्या ऐवजी शीत, तीक्ष्णाच्या ऐवजी मंद, द्रवाच्या ऐवजी कठीण, किंवा अम्लाच्या ऐवजी तिक्त, सरच्या ऐवजी पुन्हा सांद्र, कटूच्या ऐवजी पुन्हा तिक्त किंवा कषाय किंवा मधुर अशा द्रव्यांचं जर सेवन केलं गेलं तर विपरीत गुणांनी पित्तम प्रशमन प्रशांतीम आपद्यन्ते, पित्तम असज्जमानः प्रशांतीम आपद्यन्ते. त्याचप्रमाणे कफाचं काय होईल? तर गुरु, शीत, मृदू, स्निग्ध, मधुर, स्थिर, पिच्छील या गुणांनी युक्त आहार विहार जर सतत त्याचा अभ्यास केला गेला तर काय होईल? पित्त कफ तथाविध शरीर होईल. म्हणजेच शरीर हे गुरु, शीत, मृदू, स्निग्ध अशा प्रकारचं होईल आणि त्या शरीरामध्ये कफाचा आश्रय होऊन त्या ठिकाणी त्याचा आप्यायमान होऊन प्रकोप होईल. आणि मग अशा शरीरामध्ये जर आपण विरुद्ध द्रव्यांचं सेवन केलं गेलं, म्हणजे गुरुच्या विरुद्ध असं लघु, शीतच्या विरुद्ध उष्ण, मृदूच्या विरुद्ध कठीण, स्निग्धच्या विरुद्ध वृक्ष, मधुरच्या विरुद्ध कटू किंवा तिक्त, स्थिरच्या विरुद्ध. आता या ठिकाणी मधुरच्या जागी कुठलं द्रव्य वापरायचं हे त्या ठिकाणी आपल्याला ठरवायला लागतं. कुठे कषाय रसाचं वापरायचं, कुठे कटू रसाचं वापरायचं, कुठे तिक्त रसाचं वापरायचं, तर ते आपल्याला त्या परिस्थितीनुसार आपल्याला ठरवावं लागतं.
जर अभिषंद झाला असेल तर त्या ठिकाणी कषाय रसात्मक द्रव्य किंवा तिक्त रसात्मक द्रव्य हे जास्त चांगलं काम करू शकतं. पण थोड्याच प्रमाणात मधुरता निर्माण झाली तर त्या ठिकाणी तिक्त किंवा कटू रसाच्या द्रव्यानेही काम होऊ शकतं. तर कुठे द्रव्य कुठलं वापरायचं, कटू रस हे जर अभिषंदामध्ये वापरलं गेलं तर ते शरीरामध्ये अजून जास्त प्रमाणात पाक निर्माण करू शकतं. त्यामुळे अभिषंद असताना तिक्त किंवा कषाय यांचं सेवन जास्त प्रमाणात होणं अपेक्षित आहे. तर कुठलं द्रव्य कुठल्या रसाचं द्रव्य हे कुठल्या प्रमाणात आणि किती प्रमाणात आणि कसं वापरायचं याचा विचार त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे. त्यानंतर स्थिरच्या ऐवजी चल अशी द्रव्य आपल्याला वापरायला हवी. मग शरीरामध्ये स्तंभ झाला आहे, शरीरामध्ये स्थिरता आलेली आहे, एखाद्या अवयवाची हालचालच होत नाहीये, तर अशा ठिकाणी आपल्याला चलद्रव्यांचं सेवन हे करावं लागतं. त्यानंतर पिच्छिलच्या विरुद्ध पुन्हा विषद करणारी अशी द्रव्य आपल्याला वापरावी लागतात. अशा प्रकारे विपरीत गुणांच्या सेवनाने शरीरामध्ये वात पित्त आणि कफ यांचं शमन होऊन आपल्याला रोग शमनासाठी त्याचा उपयोग करून घेता येईल. शरीरानाम इति शरीर अवयवानां सुशीरकराणी इति रंध्रकराणी. रंध्र म्हणजे होल किंवा भूक निर्माण करणं, सुशीर करणं किंवा पोर्स निर्माण करणं, त्याला म्हणतात सुशीरकराणी. त्यानंतर आश्रयमिती समान गुणस्थानम, म्हणजे त्या शरीराचा आश्रय घेतो या ठिकाणी समान गुणस्थानम, म्हणजे ज्या ठिकाणी हे गुण आहेत, म्हणजे वृक्ष लघु शीत दारुण विशद खर हे ज्या ठिकाणी निर्माण झालेले, म्हणजे याच्या इथे असं नाही दिलेलं आहे की ते त्या वायूच्या त्या स्थानामध्ये, म्हणजे वाताचं स्थान काय येतं पक्वाशय, कफाचं स्थान काय येतं आमाशय किंवा पित्ताचं स्थान काय येतं पश्चिमाशय, तर त्या ठिकाणी नाही वाताचा क्षय होत किंवा त्याच ठिकाणी वाताचा संचय होतो असं नाही म्हणायचंय त्यांना. या ठिकाणी असं म्हणायचंय की ज्या ठिकाणी या गुणांनी आश्रय घेतलेला आहे. वृक्ष हे कुठे झालेले, जर एकाच प्रदेशात झाले, हाताच्या ठिकाणी समजा संधीच्या ठिकाणी झालेले आहे, स्तंभ संधीच्या ठिकाणी झालेले आहे, वृक्षता आलेली आहे, लघुता आलेली आहे, शीतता आलेली आहे, तर त्याच ठिकाणी वाताचा संचय होत जाणार आहे, त्याच ठिकाणी हे वाताचे गुण अधिकाधिक ओढले जाणार आहे आणि त्या ठिकाणी हे याचा संचय होत जाणार आहे. त्यामुळे आश्रय इति समान गुणस्थानम, आप्यायमानम इति चीयमानम, ज्या ठिकाणी संचय होत जात आहे अशा ठिकाणी. दारुण विपरीत मृदू, सुशीर विपरीत घन, अशा प्रकारची द्रव्यांचं आपल्याला सेवन करणं आवश्यक आहे. असज्जमान इति अनवतिष्ठमान, एका जागी तिष्ठ म्हणजे थांबणे, एका जागी न थांबणारा. क्षीयमाण अवयव इति, म्हणजेच ज्याचे अवयव क्षीयमाण आहे असा. एतेन एतद उत्तम भवति यद्यपि वायुना वातकारणानां वातशमनानां वा तथा संबंधो नास्ति, तथापि शरीर संबद्धैः तैः वातस्य शरीरचारणाः संबंधो भवति. ततश्च वातस्य समान गुणयोगात् वृद्धिः विपरीत गुणयोगाच्च ह्रासः उपपन्न एव इति. म्हणजे वाताच्या कारणांचा किंवा वाताच्या शमनांचा संबंध नाहीये, म्हणजे त्यांचं ते विरुद्ध आहेत एकमेकांच्या, त्यांचा एकमेकांशी कुठलाच संबंध नाहीये, तरी सुद्धा शरीराच्या संबंधात आल्यानंतर शरीर संबद्धही वातस्य शरीरचारिणां संबंधो भवति, शरीरातील अवयवांशी त्यांचा संबंध निर्माण होतो किंवा शरीरातील अवयव हे त्या गुणांचे होतात. ततःच वातस्य समान गुणयोगात वृद्धी ही, वाताच्या समान गुणांच्या योगाने त्यांची
वृद्धी होते आणि त्याच्या विपरीत गुणांच्या योगांनी त्यांचा ऱ्हास होतो, हे आपल्याला या ठिकाणून समजतं. उपपन्न एवैती म्हणजे अशा प्रकारे आपल्याला याचा अर्थ घ्यायचा आहे किंवा आपल्याला समजायचं आहे. या ठिकाणी आपल्याला वात, पित्त आणि कफ प्रकोप कशा प्रकारे होतो शरीरामध्ये हे या ठिकाणी लक्षात येतं. कोणाला काही शंका असेल तर विचारा. सुश्रुताचा मी काढला नाहीये. आपण आता पुढे जाऊया. पुढच्या वेळेला कधीतरी मी सुश्रुतातलाही प्रकोपाचा श्लोक समजावून देईल. मॅडम ते ख वैगुण्य एखाद्याच ठिकाणी का होतं तयार? ज्या ठिकाणी म्हणजे आता समजा एखाद्या अवयवामध्ये जर काही आधीच काही कारणं घडली असतील की आघात झालाय किंवा म्हणजे बाह्य काही कारणं घडली असतील तर तिथे जास्त प्रमाणात त्याच ठिकाणी निर्माण होतं. इव्हन जर आपण आपल्या जर सांध्यांचा किंवा संधींचा वगैरे विचार केला तरी सुद्धा जर आपण हेतू काढत गेलो तर त्या संधीच्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये काही म्हणजे त्या संधीचं कार्य जास्त प्रमाणात झालेलं आहे का किंवा त्या संधीचा वापर अधिक्याने झालेला आहे का असाही विचार आपण त्या ठिकाणी करू शकतो. कदाचित ते झाल्यामुळेही त्या ठिकाणी ख वैगुण्य निर्माण होण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे म्हणजे ख वैगुण्य कशामुळे निर्माण होईल तर काहीतरी हेतू त्याला निर्माण झाले तरच किंवा हेतू असतील त्याच वेळेला हे ख वैगुण्य निर्माण होत असतं. त्यामुळे ते हेतू काढून घेणं पेशंट कडून हे फार गरजेचं असतं. जोपर्यंत आपल्याला ते हेतू व्यवस्थित कळत नाहीत तोपर्यंत ते वैगुण्य त्या ठिकाणीच का निर्माण झालेलं आहे हे लक्षात येत नाही. पण बहुतांशी वेळेला असं होतं की त्या अवयवाचा अधिक्याने वापर केला गेला असेल तरी सुद्धा ख वैगुण्य निर्माण होण्याची शक्यता असू शकते. असं आहे. म्हणजे मी 2 उदाहरणं तुम्हाला सांगते की एक पेशंट त्यांच्यामध्ये संधिगत वात म्हणजे जानुसंधीमध्ये संधिशूल संधिगत वात होता. त्यांनी पुढे जाऊन ऑपरेशनच केलं पण हे ख वैगुण्य का निर्माण होऊ शकतं तर त्यांची जेव्हा हिस्ट्री घेतली तेव्हा असं लक्षात आलं की त्या पायांनी फरशी पुसायच्या सतत आणि म्हणजे हे रोज जवळजवळ 15 वर्ष त्यांचं हे फरशी पुसणं चालू होतं. त्यांच्यामध्येही हाच प्रॉब्लेम दिसून आला की त्या अवयवाचा खूप जास्त उपयोग एकाच अवयवाचा हा खूप जास्त उपयोग करण्यात आला होता. दुसरा एक पेशंट त्यांनी ऑपरेशन करून घेतलं. ते माझ्याकडे यायच्या आधीच या दोघांनी ऑपरेशन करून घेतलं होतं पण त्यांच्या ठिकाणीही त्यांचं चालणं प्रचंड प्रमाणात होतं. प्रचंड म्हणजे गड चढणं किंवा हे तर हे जे काही म्हणजे इव्हन आता तरुण मुलं सुद्धा गड चढायला जातात. पूर्ण वरपर्यंत चढून खाली उतरतात. पण जर त्या एवढ्या प्रमाणात जर तुम्ही त्याच्या जोडीला काही काय आहार घेतला गेला नाही म्हणजे पुन्हा अस्थिधातू निर्मितीसाठीचा किंवा तिथले जे मांसधातूचा जो काही क्षय झालेला आहे जेव्हा तुम्ही इतक्या प्रमाणामध्ये शरीर धातूंचा वापर करता तेव्हा तितक्या प्रमाणामध्ये ते धातू भरून येण्यासाठीचा आहारही घेतला गेला पाहिजे. तर तो जर घेतला गेला नसेल तर फक्त त्या अवयवांवरच ताण येण्याची शक्यता असू शकते. त्या मनुष्याचं सुद्धा म्हणजे जे गड चढायला असे जायचे खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या शरीरामध्ये पण असाच वातप्रकोप होऊन जानुसंधी शूल होता आणि त्याच्यानंतर त्यांना ऑपरेटिव्ह करण्याची गरज पडली होती. तर म्हणजे माझं तरी मत असंच आहे की जर एखाद्या अवयवाचा वापर तुम्ही खूप जास्त प्रमाणात करत गेला तर त्या अवयवामध्ये ख वैगुण्यता निर्माण होण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात असू शकते. तर तेही हेतू आपल्याला काढणं म्हणजे शोधून काढणं हे गरजेचं आहे. आलंय लक्षात? हो मॅडम. हा आणि इतर पेशंट आहे मॅडम. हा बोल एक बोल. पेशंट आहे क्षवतू आहे बऱ्याच वर्षांपासून दिवसभर तिला शिंका यायच्या. ते लक्षणं बरीच कमी झाली तिची औषधं दिल्यानंतर. तर ते तिचं पीसी वर जास्त काम आहे म्हणजे इंजिनियर आहे ती तर ते दिवसभर ती त्याच्यावर काम करते.
अत्यंबू हा, पान वगैरे होतं हेतू ते सगळे बंद केले. तर तिचं ते हा. कारण असू शकतं का की हो कंटिन्यू ते सतत स्क्रीन कडे हो. बघणं वगैरे असं? स्क्रीनकडे बघण्यापेक्षाही ती एसी मध्ये काम करते का हे पण विचारून घे. जर एसी डोक्यावरच असेल सतत तर त्याचाही परिणाम मग म्हणजे पुन्हा इथे वैगुण्य कशामुळे निर्माण होईल तर सतत जर एखाद्या वायूचा झोत किंवा जे आता अत्यंबुपान म्हणतेस तू तर अत्यंबुपान जर सतत होत असेल तर याचा अर्थ जे काही काय आहाराचं पचन व्हायला पाहिजे ते योग्य प्रमाणात होणार नाहीये आणि द्रवधातूचीच निर्मिती जास्त प्रमाणात होणार आहे. तर द्रवधातू जिथे जिथे असतो जास्त प्रमाणात आता जर तसं पाहिलं तर फुफ्फुस हे अंबू आणि म्हणजे आप आणि काय वायू याच्याने बनलेले. त्यानंतर म्हणजे जिथे जिथे आप धातू जास्त आहे त्या ठिकाणचे अवयव याच्या ठिकाणी वैगुण्य निर्माण होणार आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. मग मेदधातूची वृद्धी ही त्याच पद्धतीने होते की मेदामध्ये आप धातू सगळ्यात जास्त प्रमाणात असतो. जर अत्यंबुक पान करत गेलं तर मेदधातूची वृद्धी ही जास्त प्रमाणात होणार. कारण विकृत आप किंवा विकृत द्रवता त्या ठिकाणी सतत संचय त्याचा होत जाणार. त्याप्रमाणे इथे म्हणजे तू जे म्हणतेस त्या ठिकाणी फुफ्फुस किंवा जे काही कंठाचे अवयव आहेत त्या ठिकाणी आप धातूचं प्रमाण हे जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे अवयवांची उत्पत्ती ही कशी झालेली आहे हे आपल्याला सुश्रुतातून पाहणं गरजेचं आहे. तर ते जर आपल्याला जास्त चांगलं कळलं तर कुठल्या अवयवावर तो धातू जास्त ते द्रव्य जास्त काम करणार आहे हेही आपल्याला लक्षात येऊ शकतं आणि मग त्याची विकृतीच का झाली हे त्या ठिकाणी आपल्याला कळू शकतं. एसी मध्ये पण होतं मॅडम काम, तर तिला वर्क फ्रॉम होमच सांगितलेलं थोडे दिवस. आणि रात्री झोपताना पण ती सरबत वगैरे पिऊन झोपायची, दूध सरबत वगैरे. मग ते हा. बंद केले होते. हा. कारण उद्भव भागामध्येच हे काय कफाची संचिती जास्त होते ना. कफ हा सगळ्यात जास्त प्रमाणात संचय त्याचा जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे जे काही अत्यंबुपान झालेलं आहे त्याच्यानी तो कफ संचय वाढला आणि त्याच्यामुळे क्षवथू निर्माण झाला. तर ही सगळे हेतू त्याच्याला त्यासाठी कारणीभूत आहे. हम्म. ठीक आहे, आलंय लक्षात? तर आपण आता पुन्हा ग्रहणी हो मॅडम. अध्यायावर पाहूया. हा. ग्रहणी अध्यायातला आपण आपला हा झाला होता श्लोक यानेन रस धातुर्ही 36वा श्लोक झाला होता. त्याच्या पुढे जाऊ. या ठिकाणचं एकदेश प्रकोपण म्हणजे काय हे आता आपण त्या वातकलाकली अध्यायात पाहिलं. त्याप्रमाणे म्हणजे वातपित्त कफ या दोषांचा प्रकोप कसा होतो ते यावरून आपल्याला लक्षात येतं. तर आता आपण पुढे पाहूया. इति भौतिक धातू अन्न पक्तॄणाम कर्म भाषितम अन्नस्य पक्ता सर्वेषां पक्तॄणाम अधिपो मतः तन्मूलाः तेहि तद्वृद्धि क्षय वृद्धि क्षयात्मकः तस्मात् तं विधिवत् युक्तैः अन्नपानेन्द्रियैः हितैः पालयेत् प्रयतः तस्य स्थितौ हि आयुः बलस्थितिः यो हि भुङ्क्ते विधिः त्यक्त्वा ग्रहणी दोषजान् गदान् स लौल्यात् लभते शीघ्रं वक्षन्ते अतः परंतु ते. तर आतापर्यंत आपण अग्नी संदर्भात वर्णन या अध्यायामध्ये वाचलेलं आहे. त्यामुळे इथे त्यांनी त्याचा उपसंहार केलेला आहे. उपसंहार या शब्दाचा अर्थ असा आहे की आपण अधिकरण तंत्रयुक्ती आपल्याला माहिती आहे आणि त्या अधिकरण तंत्रयुक्तीनुसार असं आहे की ही अधिकरण तंत्रयुक्ती 5 प्रकारची असते. एक तर ग्रंथाचं अधिकरण, त्यानंतर ग्रंथातील हे स्थानांचं अधिकरण, स्थान म्हणजे सूत्रस्थान, विमानस्थान किंवा शारीरस्थान, इंद्रियस्थान या प्रत्येकाची वेगवेगळी अधिकरणं असतात. ग्रंथाचं स्वतःचं अधिकरण हे वेगळं आहे.
तर या चरक संहिता या ग्रंथाचं अधिकरण आहे आयुर्वेद किंवा स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमन, हे त्याचं प्रयोजन आहे आणि हेच त्याचं अधिकरण आपण मानू शकतो किंवा आयुर्वेद शास्त्राचं वर्णन करणं हे त्याचं अधिकरण मानू शकतो. त्याचप्रमाणे पुढे जाऊन जे काही स्थानं आहेत त्यातली त्याचं प्रत्येकाचं वेगवेगळं अधिकरण असतं. म्हणजे सूत्रस्थानाचं एक वेगळं अधिकरण आहे, शारीर स्थानाचं एक वेगळं अधिकरण आहे. शारीर स्थानामध्ये सर्व जे काही शारीर घटकांचं वर्णन केलेलं गेलं आहे. विमान स्थानामध्ये सर्व घटकांचं मान, शरीराच्या घटकांचं मान किंवा प्रमाण त्या ठिकाणी सांगितलेलं गेलं आहे. कल्पस्थानामध्ये सगळे कल्प दिलेले आहेत. सिद्धिस्थानामध्ये बस्ती इत्यादी किंवा जे वमन विरेचनाचे जे कल्प हे वमन विरेचन जे काही पंचकर्म आहेत त्याविषयींचं वर्णन केलेलं आहे. चिकित्सा स्थानामध्ये चिकित्सा जे काही रोग आहेत, चिकित्सीय रोग त्यांचं वर्णन केलेलं गेलं आहे. अशी त्या स्थानाची अधिकरण असतात. त्यानंतर असतं अध्यायाचं अधिकरण. तर प्रत्येक अध्याय हा वेगळ्या अधिकरणाचा आहे. जसं गृहिणी अध्याय हा गृहिणी अधिकार सांगितला जातो, म्हणजे त्याच्यामध्ये गृहिणी रोगाचं पूर्ण वर्णन केलेलं आहे. त्यानंतर स्रोतसार विमानम अध्याय हा स्रोतसार विषयीचं वर्णन करणारा आहे. दीर्घजीवितीय अध्याय याच्यामध्ये दीर्घ आयुष्यासाठी लागणाऱ्या सर्व घटकांचं वर्णन केलं गेलेलं आहे. असं प्रत्येक अध्यायाचं काहीतरी एक विशिष्ट अधिकरण असतं आणि त्या अधिकरणाचे जे काही विषय असतात ते या प्रत्येक अध्यायामध्ये घेतले जातात. त्याचप्रमाणे त्या अध्यायामध्ये असलेल्या काही श्लोकांचं अधिकरण केलं जातं किंवा विषयाधिकरण त्याला म्हटलं जातं. म्हणजे एक एक विषय घेऊन त्या विषयांचं अधिकरण त्या अध्यायामध्ये केलं जातं. अध्यायामध्ये पुन्हा दोन प्रकारची अधिकरणं असतात, एक विषयाधिकरण आणि एक श्लोकाधिकरण. विषयाधिकरण याचा अर्थ काही श्लोक हे त्या विषयासाठी दिले जातात. उदाहरणार्थ या ठिकाणी आतापर्यंत म्हणजे पहिल्या श्लोकापासून जर आपण पाहत आलो तर त्या पहिल्या श्लोकापासून ते आतापर्यंत अग्नीचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की गृहिणी अध्यायामध्ये 1 ते 38 हे श्लोक किंवा 2 ते 3 ते 38 हे श्लोक हे अग्नी अधिकाराचे आहेत. म्हणजे त्याचा विषय हा अग्नी आहे. याला विषय अधिकरण असं म्हटलं जातं. आणि या श्लोकामध्येही पुन्हा एक श्लोक जर आपण घेतला कुठलाही, म्हणजे आता या मागचा जर आपण श्लोक घेतला तर ह्याला म्हणतात श्लोकाधिकरण. याच्यामध्ये काय दिलंय तर फक्त याच्यामध्ये कशा प्रकारे रसधातूचं वहन व्यानवायूद्वारे केलं जातं याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे याला म्हणतात श्लोकाधिकरण. जेव्हा एकच श्लोक किंवा हे 4 श्लोक मिळून एक अधिकरण त्यांनी केलेलं आहे. याच्यामध्ये प्रकोप किंवा दोषांचा प्रकोप कसा होतो, एकदोष प्रकोपण कसं होतं किंवा व्यानवायूचं वहन कसं होतं या विषयीचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पहिले श्लोक बघितले तर या ठिकाणी अग्नीचं महत्व या 4 श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे किंवा या संपूर्ण 2 श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे याला म्हणतात अग्नीचं महत्व सांगणारं अधिकरण किंवा अग्नीचं महत्व सांगणारा विषय. तर अशा प्रकारे ही 5 प्रकारची अधिकरणं मानली जातात. त्यापैकी आतापर्यंत आपण अग्नीचं अधिकरण असलेले हे जे काही 3 ते 38 प्रकारचे जे काही श्लोक आहेत ते घेतले. त्याच्यामध्ये काय काय सांगितलं तर भौतिक म्हणजे पंचभौतिक अग्नी, धातू अग्नी म्हणजे धात्वाग्नी आणि अन्नपक्तृणाम म्हणजे पाचकाग्नी, आहाराचं पचन करणारा जो पाचकाग्नी आहे त्यांचं अधिकरण आतापर्यंत सांगितलेलं गेलं किंवा त्यांचं विवेचन या ठिकाणी केलं गेलं. कर्मभाषितम त्यांचं कर्म, त्यांचं शरीरावर होणारं कार्य या ठिकाणी आम्ही सांगितलं. तेच वर्णन इथे करतात. उत्तम अग्निना कर्म उपसंहाराती म्हणजे त्याचा उपसंहार इथे करतो आम्ही. उपसंहार करतो म्हणजे समाप्त करतो आता हा विषय. उपसंहार करणे म्हणजे त्याचा हा विषय आता समाप्त करतो. तो समाप्त करताना काही मी मागे जे सांगितलं तसंच की जे सूत्रस्थानामध्ये जे चतुष्क सांगितले गेलेले
त्या चतुष्कामध्ये शेवटचा जो अध्याय असतो त्या शेवटच्या अध्यायामध्ये काही विशिष्ट विषय किंवा उरलेला जो काही त्या चतुष्कातला उरलेला विषय जो आहे तो सांगितला जातो. त्याप्रमाणे इथे पण त्यांनी इथे उपसंहार केला असं म्हटलं आहे आणि त्याच्यानंतर थोडस अधिक महत्वाचं अशा काही गोष्टी इथे त्यांनी वर्णन केलेले आहे ज्या अग्नीच्या संदर्भात आहे. त्यामुळे हे सगळे श्लोक सुद्धा म्हणजे 41 पर्यंतचे किंवा 40 पर्यंतचे श्लोक जे आहेत ते अग्नीचं वर्णन करणारेच आहे. त्यामुळे काय म्हणतात ते तर भौतिकाः पंच धात्वाग्नयः सप्त अन्न पक्ता एक अशा प्रकारच्या अग्नींचं वर्णन आम्ही येथे केलं. अत्रच यानी अंतराणी उपधातू मलादी गतानी तानी अपि अविरुद्धानी भूताग्निषु एव किंवा अप्राधान्यात अन्यानी अकिंचित कराणी न उक्तानी. म्हणजे काय तर यांच्या जोडीला म्हणजे या 3 अग्नींचं वर्णन तर त्यांनी केलेलंच आहे पण यांच्या जोडीला उपधातूंचे जे काही अग्नी आहेत किंवा मलांचे जे अग्नी आहेत म्हणजे मलांचं जो काही मलभाग रसधातूच्या द्वारे वहन होतो आहे त्या मलभागाचं मलांमध्ये रूपांतर करण्यासाठी अग्नीची गरज असते. त्या मलांचे अग्नी त्याला मलाग्नी असं म्हटलं जातं. त्या मलांचे अग्नी जे काही आहेत ते अग्नी सुद्धा कसे आहेत तानी अपि अविरुद्धानी म्हणजे कोणाच्या अविरुद्ध आहे भूताग्नीच्या अविरुद्ध आहे. भूताग्नीपेक्षा अविरुद्ध आहे भूताग्नीपेक्षा विरुद्ध नाहीये. त्यामुळे म्हणजे त्यांचं वर्णन भूताग्नीमध्येच करणं आवश्यक आहे किंवा त्याचं महत्व तुम्ही भूताग्नीप्रमाणेच समजावं. अप्राधान्यात त्यांना फार प्रधानता दिली गेलेली नाहीये. अप्राधान्यात अन्याय अकिंचित कराणी अन्यानी अकिंचित कराणी म्हणजे इतर जे काही अग्नी आहेत किंवा उपधातूंचे किंवा मलांचे जे अग्नी आहेत ते कसे अकिंचित कराणी ते खूप कमी प्रमाणात काहीतरी काम करतात म्हणून त्यांचं वर्णन इथे केलेलं नाही. न उक्तानी म्हणून त्यांचं वर्णन इथे आम्ही करत नाहीयो. सर्वाग्नीषु जाठराग्नी हे प्राधान्यम. या सर्व अग्नींमध्ये जाठराग्नी हा प्रधान अग्नी मानला गेलेला आहे. अन्यस्य अन्नस्य इत्यादी त्याचं वर्णन अन्नस्य इत्यादी त्याच्यामध्ये केलं गेलं आहे. प्राधान्य हेतुमाह प्राधान्यासाठी हेतू काय सांगितलंय तन्मूलाही तद्वृद्धी क्षयवृद्धी क्षयात्मकाः. तन्मूलाही तद्वृद्धीही म्हणजे त्याच्याशी संबंधित तद्वृद्धीही म्हणजे त्याची जर वृद्धी झाली तर काय इतरांची वृद्धी होते. तन्मूलाही ते ही तद्वृद्धीही क्षय वृद्धी क्षयात्मकः. आता या ठिकाणी तन्मूलाः तद्वृद्धी क्षय ते ही वृद्धी क्षयात्मकः असा अन्वय लावायचा आहे. म्हणजे त्याचं असणं तन्मूलाही म्हणजे त्या पाचकाग्नीचं असणं हे महत्वाचं आहे कारण तद्वृद्धी क्षय त्याच्या वृद्धी क्षयामुळे त्या इतर अग्नींची म्हणजे उपधातू मल किंवा धात्वाग्नी किंवा भौतिकाग्नी यांची वृद्धी आणि क्षय होत जातो. वृद्धी क्षयात्मकः म्हणजे तेही किंवा ते उपधातू ते धात्वाग्नी अथवा भौतिकाग्नी ही वृद्धी क्षयात्मक होतात. ते त्याच्यानुसारच त्यांची वृद्धी किंवा त्यांचा क्षय हा झालेला आपल्याला दिसून येतो. काय दिलंय तन्मूलत्वम हेतुगर्भ विशेषणम आह तद्वृद्धी. हेतुगर्भ विशेषण म्हणजे त्याचा प्रामुख्याने हेतू काय आहे त्यांच्या वृद्धीचा प्रामुख्याने हेतू काय आहे त्याचं वर्णन या ठिकाणी करतात. तस्य जाठराग्नेः वृद्ध्याः वृद्ध्यात्मकाः क्षयेण च क्षयात्मकाः तस्मात् इह अग्नयाः तस्मात् अन्वय व्यतिरेकार्थ विधायित्वात्
तन्मूला इति अर्थः. म्हणजे काय, तर अन्वय व्यतिरेकाने याचं वर्णन केलेलं आहे. काय केलेलं आहे, अन्वय व्यतिरेक याचा अर्थ मागे आपण अग्नीच्या संदर्भात पण पाहिलं की त्याचं वर्णन हे अन्वय व्यतिरेकाने केलेलं आहे. म्हणजे जे महत्वाची गोष्ट आहे ती आधी सांगून टाकतात की तन्मूलाही म्हणजे हे जे काही काय धात्वाग्नी किंवा जाठराग्नी, धात्वाग्नी किंवा भूताग्नी आहेत हे कसे आहेत, तर तन्मूल आहेत. त्याची कारणं आहेत. कोणाची, तर जाठराग्नीची कारणं आहेत किंवा जाठराग्नीचे हेतू आहेत किंवा जाठराग्नीपासूनच निर्माण झालेले आहेत, हे त्यांनी आधी सांगून टाकलं. म्हणजे व्यतिरेक आधी सांगून टाकला. महत्वाची गोष्ट काय आहे, तर ते त्याच्या अधिकरणामध्ये आहेत किंवा त्याच्या अधिकारामध्ये आहेत. का, तर मग त्याचं कारण असं त्यांनी सांगितलं की त्याची वृद्धी झाली तर यांची वृद्धी होणार आहे, त्याचा क्षय झाला तर यांचा क्षय होणार आहे. म्हणून असं लिहिलंय की अन्वय व्यतिरेकार्थ विधायित्वात, त्यांचा अन्वय व्यतिरेकाने वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे खरं तर त्यांना असं सांगायचंय की तस्य जाठराग्ने हे वृद्ध्या, जाठराग्नी वृद्ध झाला तर वृद्ध्यात्मक, त्यांची वृद्धी होते. आणि क्षयेनच क्षयात्मक, त्यांचा क्षय झाला जाठराग्नीचा तर त्यांचा क्षय होतो, हे आधी सांगायचं आहे. पण इथे त्यांनी अन्वय व्यतिरेकांनी याचं वर्णन केलेलं आहे आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा वर्णन केलंय तन्मूलाही, असं वर्णन त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा करून टाकले. यतश्च अयम अंतरग्निही मूलम सर्वत्र तस्मात् तं पालयेत, म्हणून त्याचं पालन करावं. तस्मात् विधिवत युक्तैहि अन्न पान इंधनैहि हितैहि पालयेत. त्यामुळे विधिवत अशा, युक्त अशा, विधिवत विधीने युक्त अशा, विधी म्हणजे कुठला, जो आपण अष्टविध आहार विधी आयतनामध्ये पाहिला, म्हणून आपण एवढं सगळं आतापर्यंत पाहिलं. त्यामुळे त्या विधियुक्त अशा आहाराने, विधिवत युक्तैहि अन्न पान इंधनैहि, अन्न पान स्वरूपी जे इंधन आहे त्या इंधनांनी, आणि ते कसं पाहिजे, हितैहि, ते हितकर पाहिजे, अशा हितकर अशा अन्नपान स्वरूपी इंधनांनी याचं पालन करावं. तस्मात् तं पालयेत. कसं, प्रयतः, प्रयत्नपूर्वक, प्रयतः तस्य स्थितौहि आयुः बलस्थितीही. कारण का, तर त्याची जर स्थिती चांगली असेल, तो जर शरीरामध्ये चांगला असेल तर आयु बल स्थिती चांगली असते. शरीराचं आयु, शरीराचं बल आणि शरीराची जी काही अवस्था आहे ती योग्य असते. म्हणून त्याचं परिपालन करणं हे महत्वाचं आहे. विधियुक्तैहि इति अत्र आहार विधी योगात उपयुक्तैहि आयुः बलस्थितिः इति अन्नपाचकाग्नि स्थितौ आयुबलस्थित्या अन्ये अपि अतिप्रेया वर्ण आदयोः लक्षणीयाः. जे आपण पहिल्या श्लोकामध्ये पाहिलं की आयु अग्नि बल श्वास, आयु वर्ण बल स्वास्थ्यम उत्साह उपचयो प्रभा, हे कशाच्या अधिकारामध्ये आहे किंवा त्याच्यासाठी कोण हेतू आहे, तर अग्नी हा त्यांचा हेतू आहे. जर अग्नी चांगला असेल तर आयु बल स्वास्थ्य उत्साह हे सर्व चांगलं असणार आहे. त्यामुळे आयु बलस्थिती इति अन्नपाचक अग्निस्थितौ आयु बलस्थित्या अन्ये अपि अतिप्रेया वर्ण इत्यादयो लक्षणीयाः. विपर्यये दोषमाह, जर हे विपरीत झालं तर काय होतं, तर दोष निर्माण होतात. मग कसे दोष निर्माण होतात, यो हि भुंक्ते विधिम त्यक्त्वा, जो भोजनाचा विधी, भुंक्ते विधिम, भुंक्ते म्हणजे जेवत असताना विधीचा त्याग करतो, म्हणजे प्रत्येक वेळेला खात असताना विधीचा त्याग करतो. यो हि भुंक्ते विधिम त्यक्त्वा गृहणी दोषजान गदान सलौल्यात लभते शीघ्रम. गृहणी दोषज गद निर्माण होतात, सलौल्यात लभते शीघ्रम, आणि लवल्यामुळे हे दोष शीघ्र निर्माण होतात. वक्षन्ते अतः परंतु ते, आता आम्ही याचं वर्णन याच्या पुढे करणार आहोत.
त्यामुळे जो भोजनाचा विधी त्याग करतो त्यांनाच ग्रहणी दोष जगद निर्माण होतात. म्हणजे ग्रहणीमध्ये संचित असे दोषांनी संचित असे व्याधी निर्माण होतात, जे लवल्यामुळे अतिशीघ्र निर्माण होतात. आणि त्याचं वर्णन आता आम्ही करत आहोत. एतेन वक्ष्यमाण लक्षण हा नाही एक मिनिट, हे नाही. ग्रहणी दोषजा नीती ग्रहणी आश्रित दोषजा ग्रहणी आश्रित दोषज रोग एतेन वक्ष्यमाण लक्षणात चत्वारो ग्रहणी विकाराः विशेषेण ग्रहणी दोष शब्द वाच्याः गृह्यन्ते. जे 4 प्रकारचे ग्रहणी दोष सांगितलेले आहेत ते ग्रहणी दोष शब्दाने वर्णित केलेले आहेत. तथा अग्निमांद्य अजीर्णादयाः च ग्रहणी आश्रित रोगाः गृह्यन्ते. म्हणजे याच्यानंतर सगळ्यात पहिलं वर्णन अग्निमांद्यांचं केलेलं आहे किंवा अजीर्णाचं केलेलं आहे. तर जे अग्निमांद्य किंवा अजीर्ण इत्यादी जे रोग आहेत तेही ग्रहणी आश्रितच रोग असं गृहीत धरायला हवं. अग्निमांद्य अजीर्णादयास्तु यद्यपि ग्रहणी आश्रितत्वेन ग्रहणी रोगा एव तथापि इह ग्रहणी रूप नाडी व्यापार वैपरीत्येन ये जायन्ते त एव मुख्य ग्रहणी शब्द वाच्याः चत्वारो रोगाः. याचा अर्थ असा आहे की अग्निमांद्य आणि अजीर्ण याचं वर्णन ग्रहणी रोगातच केलेलं आहे. परंतु तरीही या ठिकाणी जे ग्रहणी रूप नाडी व्यापार वैपरीत्येनही जायन्ते म्हणजे ग्रहणी रूप नाडी म्हणजे ग्रहणी या अवयवाच्या संबंधित जे रोग निर्माण होतात आणि जे मुख्य 4 रोग सांगितले गेलेले आहेत म्हणजे वातज पित्तज कफज आणि संधिपाती असे जे 4 रोग सांगितलेले गेले आहेत त्यालाच प्रामुख्याने ग्रहणी या शब्दाने वर्णन केलं गेलेलं आहे. मुख्य ग्रहणी शब्द वाच्या हा चत्वारो रोगाः. बाकीचे जे अग्निमांद्य किंवा अजीर्ण हे ग्रहणी आश्रित असले तरी त्याचं वर्णन ग्रहणी या शब्दाच्या खाली नाहीये किंवा ग्रहणी या शब्दाने त्याचं वर्णन केलं गेलेलं नाही. येतो अधस्तु पक्वम आमं वा इत्यादीना ग्रहणी गद सामान्य लक्षण विशिष्टम आह. विशिष्टम एव ग्रहणी गद ग्रहणी प्राकृत व्यापारो उपमर्देन जायमानं वक्षन्ति. म्हणजे काय, जे पुढे जाऊन श्लोक नंबर 52 आहे अधस्तु पक्वम आमं वा इथपासून जे सुरू होतं त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे इत्यादीना या श्लोकामध्ये ग्रहणीगत सामान्य लक्षणं सांगितलेली आहेत. सामान्य लक्षणं विशिष्टम एव सामान्य आणि विशेष अशी लक्षणं या ठिकाणी सांगितली गेलेली आहेत की ग्रहणीगत ग्रहणी प्राकृत व्यापार उपमर्देन म्हणजे ग्रहणीच्या प्राकृत व्यापाराच्या उपमर्दामुळे निर्माण झालेली लक्षणं आहेत. उपमर्द म्हणजे हिंसा होणे किंवा मारणे म्हणजे त्याचा प्राकृत व्यापाराचं हनन झाल्यामुळे ही निर्माण झालेली आहे. ग्रहणी प्राकृत व्यापार उपमर्देन जायमानं वक्षति. त्यामुळे ग्रहणीचा प्राकृत व्यापार याच्यामध्ये बिघडल्यामुळे निर्माण झालेली ही लक्षणं आहेत. वक्षतीच ग्रहण्या दुष्टम अदुष्टम च रूपम. आणि दुष्ट अदुष्ट रूप हे खाली वर्णन केलेले आहे. अपक्वम धारयति अन्नम पक्वम सूर्यति पार्श्वतः सदुष्टा बहुशो भुक्तम आममेव विमुञ्चति इति. न च इयं पक्व अन्न विमोक्ष लक्षणा दुष्टीही अग्निदोषे आमादी अजीर्णे वा. म्हणजे या ठिकाणी जे लक्षण ग्रहणीचं विशिष्ट लक्षण जे सांगितलेलं आहे की पक्व आणि अपक्व स्वरूपाचं पक्व आणि अपक्व स्वरूपाचं आहाराचा विमोक्ष होणं म्हणजे मलातून पक्व आणि अपक्व अशा स्वरूपाच्या ची मनप्रवृत्ती होणं हे जे विशेष लक्षण ग्रहणीच्या संदर्भात सांगितलेलं आहे हे लक्षण हे अग्निदोष किंवा आमादिजन्य किंवा अजीर्ण याच्यामध्ये दिसून येत नाही. न च इयं पक्व अन्न विमोक्ष लक्षणा दुष्टी अग्निदोषे.
हे अग्निदोषातलं जे काही लक्षण आहे, म्हणजे ग्रहणीचं जे काही लक्षण आहे, अग्निदोष म्हणजे ग्रहणीच. त्यामुळे इथे अग्निदोष म्हणत असताना ग्रहणी असाच अर्थ घ्यायचा आहे. हे जे ग्रहणीचं लक्षण आहे ते आमादी किंवा अजीर्णे वा न दृश्यते. आमादीजन्य व्याधींमध्ये किंवा अजीर्णामध्ये दिसून येत नाही. हे फक्त आणि फक्त ग्रहणीमध्येच दिसून येतं. म्हणून या ठिकाणी ग्रहणीचं वर्णन हे वेगळं केलेलं आहे आणि आमाचं वर्णन आणि किंवा अजीर्णाचं वर्णन हे वेगळं केलेलं आहे. अनेन विशेष अभिधेय ग्रहणी शब्दत्वम ग्रहणी आश्रित दोषजन्य ग्रहणी गदस्य इव इह उच्यते. अग्निदोषाणां न विशेषात ग्रहणी गदत्वम अतिसारे यद्यपि पक्व अन्न मुंचनम अस्ति तथापि तस्य भिन्न संप्राप्तिकत्वात् तथा चिकित्सा भेदात ग्रहणी दोषात अन्यत्वम उक्तम. अनेन विशेष अभिधेय ग्रहणी शब्दत्वम ग्रहणी आश्रित दोषजन्य ग्रहणी गदस्य इव इह उच्यते. हे तर लक्षात येते की ग्रहणी शब्दाने ग्रहणी आश्रित जे काही दोष आहेत त्यालाच ग्रहणी गद असं म्हणण्यात आलेलं आहे. इह उच्यते. अग्निदोषाणां न विशेषात ग्रहणी गदत्व. आता इथे पुन्हा त्यांनी अग्निदोषाचं पण वर्णन केलेलं आहे की अग्निदोष निर्माण होणं म्हणजे अग्नी बिघडलं, याच्याने फक्त ग्रहणी निर्माण होईल असं नाही. त्यामुळे जरी इथं अग्निदोष म्हणजे ग्रहणी असं दिलेलं असलं तरी सुद्धा अग्निदोषात न विशेषात ग्रहणी गदत्व. अग्नी बिघडण्याने केवळ ग्रहणीच उत्पन्न होईल असं नाही. अतिसार उत्पन्न होऊ शकतो, अर्श उत्पन्न होऊ शकतो किंवा अनेक विविध व्याधी अग्नी, कारण सर्व व्याधी अग्निमूलानेच म्हणजे अग्नी हेच त्यांचं मूळ आहे. त्यामुळे अग्नीची दृष्टी झाली तर अनेक प्रकारचे व्याधी उत्पन्न होण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे फक्त ग्रहणी रोग निर्माण होईलच असं नाही. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय की फक्त ग्रहणी शब्दांनी जे काही रोग इथे सांगितलेले आहेत त्यांचाच विचार ग्रहणी रोगामध्ये करायचा आहे. बाकीचे रोग हे अग्निदोषामुळे निर्माण झालेले हे आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे अग्निदोषांनी निर्माण झालेले आम किंवा अग्निदोषांनी निर्माण झालेलं अजीर्ण किंवा अतिसार हे अग्निदोषांनी निर्माण होऊ शकतात. ते ग्रहणी बिघडल्याने प्रत्येक वेळेला अतिसार होईल किंवा आमदोष निर्माण होईल असं नाही. त्यामुळे आणि अजून एक त्यांनी या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की इथे डिफरन्शियल डायग्नोसिस दिलेलं आहे. ग्रहणी म्हणजे काय किंवा ग्रहणी रोग म्हणजे काय, त्याचं जे काही अपक्वम धारयती अन्नम पक्वम सृजती पाश्वता दुर्बल अग्नी बला दुष्टा त्वाममेव विमुंचती, हे जे वर्णन आहे हे ग्रहणीशी संबंधित आहे. त्यामुळे ग्रहणी रोगाचं लक्षण हे या प्रकारेच घ्यायचं. अतिसारामध्ये काय होईल तर पक्वम अन्नम मुंचनम असती, त्या ठिकाणी पक्व अन्नाचं मुंचन होतं. म्हणजे जे काही अन्न पचलेलं आहे ते पचलेलं अन्न शरीरातून बाहेर पडतं, ते अपक्व अन्न बाहेर पडत नाही. त्यामुळे ग्रहणी असताना कधी अपक्व पडेल कधी पक्व पडेल, पण अतिसारामध्ये फक्त पक्व अन्नाचंच मुंचन होतं. पक्व अन्न मुंचनम असती. तथापि तस्य परंतु त्या ठिकाणीही भिन्न संप्राप्तिकत्वात आणि भिन्न संप्राप्ती त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तथा चिकित्सा भेदात त्याचा चिकित्सा पण वेगळ्या प्रकारची असते. त्यामुळे ग्रहणी दोषात अन्यत्वम उत्तम. त्यामुळे ग्रहणी दोषापेक्षा अतिसार वेगळा आहे, ग्रहणी दोषापेक्षा आम वेगळं आहे, ग्रहणी दोषापेक्षा अजीर्ण हे वेगळं आहे. हे आपल्याला या ठिकाणी डिफरन्शियल डायग्नोसिस लक्षात घ्यायचं आहे. मॅडम चत्वारो ग्रहणी गदा कोणते कोणते? वातज पित्तात कफज त्याचं वर्णन केलेलं आहे पुढे 58व्या अध्यायात. वातात पित्तात कफात स्यात् रोगो त्रिभ्यः एवच, हे म्हणजे ग्रहणी रोग. वात नाही, पित्त चत्वारो कफ, रोग आहे ना. हा चत्वारो रोगात म्हणजे हेच चार, म्हणजे त्याचे चार भेद हेच लक्षात घ्यायचे. चौथा कोणतं सन्निपातज का? हा, वातज पित्तज कफज आणि त्रिभ्यः म्हणजे त्रिदोषज. पुढे आहे बघ 58व्या श्लोकामध्ये वर्णन आहे. अच्छा. आणि ह्या एका श्लोकाचा अर्थ पाहिजे. अत्रच
यानी अग्नी अग्नी अंतराणी उपधातू मलादी गतानी ह्याचा अर्थ पाहिजे. इथेच ना. टीकेमध्ये हा, अत्रच यानी अग्नी अंतराणी म्हणजे अग्नी अंतर्भूत असे जे, किंवा अग्नी अंतराणी म्हणजे इतर अग्नी. अंतराणी या शब्दाचा अर्थ इतर असा पण होतो. त्यामुळे इतर जे काही आहेत अग्नी म्हणजे उपधातूंचे किंवा मलांचे अग्नी असे. उपधातू मलगतानी म्हणजे उपधातू गतानी मलगतानी म्हणजे उपधातूंचेही अग्नी असायला पाहिजेत, मलांचेही अग्नी असायला पाहिजेत. ते अग्नी हे भूताग्निषु अविरुद्धानी म्हणजे भूताग्नीपेक्षा ते विरुद्ध नाहीये. त्यांचा समावेश भूताग्नीतच होतो किंवा भूताग्नीतच करावा असं आपल्याला लक्षात घ्यायचं. म्हणजे उपधातू निर्माण होण्यासाठी सुद्धा उपधातूचा काही विशिष्ट अग्नी असणं गरजेचं आहे. किंवा मल उत्पन्न होण्यासाठी मलाचाही जे जे प्रोडक्ट शरीरामध्ये निर्माण होत आहेत त्या सगळ्यांचे काही विशिष्ट अग्नी असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय त्यांचं रूपांतरच होणार नाही. त्यामुळे ते असणं गरजेचं आहे. ते अग्नी जर असतील ते मग ते कसे धरायचे तर त्यांचं तर वर्णन या ठिकाणी केलेलं दिसत नाहीये. तर ते कसे धरायचे तर ते भूताग्नीमध्येच त्यांचं वर्णन आपण लक्षात घ्यायचं आहे. भूताग्निषु एव न तानी तानी अविरुद्धानी म्हणजे ते भूताग्नीपेक्षा वेगळे नाहीये. ते भूताग्नीमध्येच त्यांचा समावेश होतो. अवरुद्धानी वाटतं. काय अवरुद्धानी आहे वाटतं ते. अवरुद्धानी म्हणजे त्याला अवरोध नाहीये, विरुद्ध नाही. अवरोध या शब्दाचा इथे अर्थ विरुद्ध नाही. म्हणजे भूताग्निषु एव न तानी अवरुद्धानी म्हणजे भूताग्नीमध्येच त्यांचा समावेश करणं आवश्यक आहे. त्याच्यापेक्षा ते वेगळे नाही असंच लक्षात घ्यायचं. अवरुद्धानी या शब्दाचा अर्थ या ठिकाणी अशा प्रकारे लक्षात घ्यायचा. अवरुद्ध या शब्दाचा अर्थ खरं तर अवरोध करणं किंवा असा आपण म्हणू शकतो. पण या ठिकाणी तसा अर्थ नाहीये. म्हणजे या ठिकाणी त्यांना असं म्हणायचंय की भूताग्नीमध्येच या अग्नींचा समावेश आपल्याला करणं आवश्यक आहे. अत्रच्या यानी अग्नी अंतराणी उपधातू मलगतानी तानी अपि अवरुद्धानी भूताग्निषु एव म्हणजे ते भूताग्नीपेक्षा वेगळे नाहीत किंवा भूताग्नीनी झाकलेले नाहीत असं पण म्हणू शकतो. अवरुद्धानी किंवा असंही म्हणू शकतो की भूताग्नीने झाकल्या म्हणजे भूताग्नीच्या अंतर्गतच त्याचं वर्णन केलेलं आहे असंही म्हणू शकतो. अवरुद्धानी जर शब्दाचा अर्थ जर प्रॉपर तसाच घेतला की आवरण करणे किंवा झाकणे तर आपण असंही विचार करू शकतो की भूताग्नीच्या द्वारेच त्यांचं काय म्हणतात कार्य होतं किंवा भूताग्नीमध्येच त्यांचं कार्य दिसून येतं किंवा त्यांचं कार्य भूताग्नीच्या द्वारे झाकलं जातं असंही आपल्याला म्हणता येईल. पण अर्थ तोच होतो पुन्हा की त्यांचं कार्य हे भूताग्नीद्वारेच आपल्याला समजायचं आहे. फक्त ते अप्राधान्य असल्यामुळे म्हणजे ते फार महत्वाचे नाहीये त्यामुळे अन्यानी अकिंचित कराणी आणि ते खूप कमी प्रमाणात काहीतरी उत्पत्ती करतात म्हणून त्यांचं वर्णन या ठिकाणी केलं गेलं नाही. खरं तर मलांचं वर्णन करायला पाहिजे होतं कारण मला हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्यामुळे मलाग्नींचं वर्णन तर व्हायलाच पाहिजे होतं. पण तरी त्याचं वर्णन या ठिकाणी केलं गेलं नाही. कारण स्वेद मूत्र आणि पुरुष हे सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात निर्माण होणारे मल आहे आणि ते गरजेचे आहे असं. त्यामुळे असंच वर्णन घ्यायचं या ठिकाणी की ते उपधातू आणि मल यांचेही अग्नी असणं आवश्यक आहे कारण नाही तर त्यांची उत्पत्ती कशी होणार. आणि ते जे काही आहेत ते सगळे भूताग्नीच्या अंडरच त्यांना समावेश त्यांचा झालेला आहे. आलं लक्षात? हो हो हो. थांबूया तिथे आपण. पुढचा श्लोक मग आता गृहिणीचे हेतू असं सांगणार आहे. आपण पुढच्या सोमवारी घेऊया. चालेल. ठीक आहे. हो थँक्यू मॅडम खूप छान समजलं. हो अच्छा.